वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अडाणी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे कंझार आणि इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक पाण्याखाली गेलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। शेतकरी निलेश देशमुख यांचं हळद आणि सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलंय। सरकारनं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। बाबा इकडे शेतकऱ्याच्या बांधावर या हे पहा आमच्या समस्या पहा रे बाबा। आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाणी झालं, अर्ध्या घंट्यात होत्या तर नव्हतं केलं आम्हाला रे बाबा। हे कसं झालं रे देवा, बोलू बाबा इकडून तिकडून पैसे आणून पेरणं केलं रे बाबा। झाले बाबा कसं झालं रे देवा, ये पाहो ते झाली सगळी गेली, होऊन गेली सगळी। इकडे म्हणतील लोक मजा करून राहिले मंत्रालयात, इकडे या म्हणा शेतकऱ्याच्या बांधावर पहा जरा सगळे शेतकऱ्याचे हाल। काय संकट आलं रे हे देवा।